कल्याणमधील अल्पवयीन मुलीची अत्याचार आणि हत्या या घटनेला 24 तास उलटत नाहीत तोच पुणे 2 घटनांनी हादरून गेले. पुण्यामधील पहिली घटना राजगुरुनगरमध्ये उघडकीस आली. या ठिकाणी 8 आणि 9 वर्षाच्या 2 चिमुकलींवरती अत्याचार करून नराधमाने त्यांची हत्या केली आणि पाण्याच्या पिंपळामध्ये मृतदेह टाकून दिले. तर दुसरीकडे रक्षकच भक्षक बनल्याचं पाहायला मिळालं. पुण्याच्या लोणावळा या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी दारूच्या नशेत 5 वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. सध्या ह्या पोलिसाला बेड्या ठोकण्यात आले असून त्याला निलंबित देखील केले गेले. पुणे ग्रामीण पोलिसांनी याबद्दल अधिक माहिती दिली, पाहूयात. ह्यामध्ये पहिली जी घटना घडली त्यामध्ये लोणावळा ग्रामीण मध्ये विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला जो एक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमण्यात आला होता, त्याच्याकडनं एका लहान 5 वर्षाच्या मुलीचा विनयभंगाचा प्रकार घडला होता. त्याची माहिती मिळताच तात्काळ त्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. त्याला अटक सुद्धा करण्यात आलं आहे आणि त्याचा 30 तारखेपर्यंत त्याचं पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलं आहे. त्यासोबतच 24 तासाच्या आतमध्ये सदर कर्मचाऱ्याला आम्ही निलंबित केलं आहे आणि पुढची खात्याअंतर्गत कारवाई त्याच्यावर सुरू केलेली आहे. दुसरी जी घटना घडली आहे ती खेड पोलीस स्टेशन अंतर्गत 25 डिसेंबरला जी घटना घडली त्याच्यामध्ये दुपारच्या सुमारास 2 लहान मुली होत्या. 8 आणि 9 वर्षाच्या. ह्या दोघी बहिणी आहेत आणि ह्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांच्या पाण्याच्या ड्रम मध्ये बुडवून त्यांना मारण्यात आलं. त्यामध्ये जो आरोपी आहे, आम्हाला जेव्हा 9 वाजताच्या सुमारास 8:30च्या सुमारास याची माहिती मिळाली, 9:06 आम्ही त्याच्यामध्ये किडनॅपिंगचा गुन्हा सुद्धा नोंदवला. जवळपास पुढच्या 2.5-3 तासांमध्ये त्या डेड बॉडीज शोधल्या आणि त्याच्यानंतर पुढच्या 3 ते 4 तासामध्ये आरोपी सुद्धा अटक केला. म्हणजे रात्री 9ला हा घटनाक्रम म्हणजे पोलीस ऍक्टिव्ह झालेत आणि पहाटे 4 वाजता तो आरोपी आमच्या ताब्यात होता. त्या अनुषंगानं आरोपी अरेस्ट केलेला आहे आणि तो आता खेडच्या कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात येत आहे. त्यामध्ये जे काही सेक्शन्स आहेत, पॉक्सोचे सेक्शन्स असतील, BNS चे सेक्शन्स असतील, हे सगळे लावण्यात आले आहे आणि त्या आरोपीवर म्हणजे स्ट्रॉंग चार्जशीट जाईल ह्या अनुषंगानं पुणे ग्रामीण पोलीस दल हे पूर्ण तयारी करत आहे. काल राजगुरुनगरला त्यांचे नातेवाईक जमले होते, रास्ता रोको केला. काय त्यांना विश्वास नाही का यंत्रणेवर? काय झाले? नाही, मी पण तिथे गेलो होतो. मी पण त्यांच्या नातेवाईकांशी बोललो. ह्यामध्ये ज्या प्रकारची घटना घडली त्यामध्ये अशा प्रकारचा भावनिक त्यांचा उद्रेक होणं हे स्वाभाविकच आहे. परंतु त्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत पोलीस प्रशासनातर्फे असतील आणि राज्य शासनाकडे असतील, तेव्हा तिथे खेडचे प्रांत आणि तहसीलदार हे दोघेही हजर होते आणि त्या अनुषंगाने त्यांना जी काही मदत द्यायची आहे, मग ती मनोधैर्य योजना असेल किंवा मुख्यमंत्री सहायता निधी असेल, ह्या सगळ्याची मदत देण्याचं आश्वासन राज्य शासनाच्या वतीने त्यांना करण्यात आलं. त्यासोबतच पोलीस प्रशासनातर्फे मी नातेवाईकांना आश्वस्त केलं की याच्यात कठोरातली कठोर शिक्षा त्या आरोपीला देण्यात येईल आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हयगय करण्यात येणार नाही. पोलीस प्रशासनाने त्यांचं काम अत्यंत शिताफीने केलेलं आहे आणि 3 ते 4 तासामध्ये म्हणजे बॉडीज डिस्कव्हर झाल्यापासून 4 तासाच्या आतमध्ये तो आरोपी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. सो पोलीस प्रशासनाने जे जे करणं अपेक्षित होतं ते सगळं केलेलं आहे. बंद आहे, त्या घटनेच्या विरोधात राजगुरुनगर बंद आहे. काय सध्याची कायदा सुरक्षेची परिस्थिती आहे सगळ्या? नाही, तिथे सगळीकडे शांतता आहे. काही लोकांनी तसा पुकार केला होता, पण मी त्याची पण माहिती घेतो की त्याला कसा काय प्रतिसाद आहे. परंतु त्या राजगुरुनगरची कायदा आणि सुव्यवस्था आणि पुणे ग्रामीण जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. नाही, त्याच्यामध्ये जे आहे आरोपी आजच नाही तर गेले 8 ते 9 वर्ष त्या भागामध्ये राहत होता. त्यापूर्वी तो चाकण आणि ह्या सगळ्या भागामध्ये होता आणि त्या आरोपीची मानसिक परिस्थिती लक्षात घेता त्याच्यामध्ये आम्ही अजून डिटेल्स त्याच्याकडनं घेऊ आणि गरज पडली तर परत ह्या सगळ्या गोष्टी मीडिया समोर मांडू शकतो. पश्चिम बंगालचा आहे तुम्ही म्हटलं, तर मग तिकडे काही गुन्हे दाखल आहेत का? तो इथे फॅमिली नाही, तो इथे अनेक वर्षांपासून राहतो. म्हणजे आता हे सगळं होऊन तो आमच्या ताब्यातून आता 24 तास झाले आहेत. आम्ही पहिले गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे पूर्ण पडताळणी करतो आहे आणि ती पडताळणी झाल्यानंतर त्याचं म्हणजे डोमिसाईल कुठला आहे, काय आहे, तो इथे किती वर्षापासून आहे ते
आणि अजून एक अपडेट आपल्या सर्वांना द्यायची आहे ती म्हणजे की ह्याच्यामध्ये जो आरोपी आम्ही खेड कोर्टामध्ये हजर केला आहे त्याची 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड ह्या संबंधित आरोपीची मिळाली आहे आणि 1 जानेवारी 2025 पर्यंत त्याची पीसी आम्हाला मिळाली.